संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, सिंचन, आरोग्य व रोजगारासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लाखांदूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील 35 गावातील 500हून अधिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. संग्रामी हॉल येथून निघालेला मोर्चा घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर झालेल्या सभेत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा 2,500 रुपये मानधन मिळावे, अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे द्यावे, इटियाडोह धरणाचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून द्यावे, दिघोरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे, तसेच दहेगाव येथील बंद उद्योग सुरू करून स्थानिकांना रोजगार द्यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. भूपेश मिश्रा यांनी आंदोलनाची भूमिका मांडली तर शिवकुमार गणवीर यांनी प्रशासनावर टीका करत जनतेच्या प्रश्नांवर सविस्तर भाष्य केले. आंदोलनाची दखल घेत तहसीलदार वैभव पवार यांनी आंदोलकांची निवेदने स्वीकारली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला, पुरुष आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी भंडारा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांचा रिपोर्ट.